जालना जिल्ह्यातील 4,49,282 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण। अंबडमध्ये सर्वाधिक 93,129 हेक्टरी पिकांचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडे 421 कोटी मदतीचा प्रस्ताव सादर। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण शहरामध्ये सकाळी पावसाच्या हलक्या सरी। हवामानातील बदलांमुळे पुढील 2 दिवस राज्यामध्ये पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज। नागपुरातील एका ज्येष्ठाला डिजिटल अरेस्ट केल्याची घटना। पहलगाम हल्ल्यामध्ये तुमच्या बँक खात्यातनं 7 कोटींचा व्यवहार झाला असून तुम्हाला 70 लाखांचं कमिशन मिळाल्याची धमकी। छत्रपती संभाजीनगरमधील मनपा कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे दिवाळी भेट आणि दिवाळी अग्रिम दिला जाणार। कर्मचाऱ्यांना 3,500 दिवाळी भेट तर 12,500 रुपयांचा अग्रिम मिळणार। नाशिकच्या कारागृहात कैदी गांजा पितानाचा व्हिडिओ समोर। कैद्यांवर मकोका आणि खून यांसारखे गंभीर गुन्हे। सेल्फी फोटोसह व्हिडिओमुळे कारागृहातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह। अमरावतीच्या रहाटगावमध्ये बनावट चलनी नोटांचा गोरखधंदा उघड। 26,500 रुपयांच्या बनावट नोटा यामुळे जप्त। नांदगाव पेठ पोलिसांची कारवाई। 3 जण ताब्यात तर 1 जण फरार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर। अमित शहा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठकही घेणार। भारत हळूहळू रशियाकडे तेल खरेदी करणं थांबवेल। मोदींनी मला आश्वासन दिलंय, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही। रशियाकडून तेल खरेदी संदर्भात ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य।